नमस्कार मित्रांनो, मागच्या 28 तारखेपासून म्हणण्यापेक्षा एक 25 तारखेपासून आपण लाडकी बहीण या योजनेबद्दल विविध व्हिडिओ आणलेले आहेत। म्हणजे शासनाने ज्या वेळेस या योजनेची घोषणाही केली नव्हती त्यावेळेस पासून आपण की शासन या योजनेच्या तयारीत आहे किंवा शासन अशी योजना आणण्याच्या तयारीत आहे याबद्दलच्या व्हिडिओ पासून आपण सुरुवात केलेली आहे। तरी अजूनही ज्या काय महिला किंवा जे काय मित्रमंडळी आहे, जे काय बांधव असतील, त्यांचे आणखी प्रश्न संपलेले नाहीयेत। आपण राशन कार्ड बद्दलचे व्हिडिओ टाकला, आपण अर्ज कसा करायचा व्हिडिओ टाकला, आपण पात्रतेबद्दलचा व्हिडिओ टाकला, आपण सगळे व्हिडिओ टाकले, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून एक काही असं झालं नाही की यातून सगळे प्रश्न कव्हर झाले असतील। काहीतरी नवीन प्रश्न उपलब्ध होतोच। त्यामुळे आता उत्पन्न प्रमाणपत्र आणि राशन कार्ड याबद्दलचा एक स्पेशल व्हिडिओ आपण याआधीच अपलोड केलेला आहे। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये जे काय आपला शाळा सोडल्याचा दाखला किंवा डोमासाईल याबद्दलची जी काय माहिती आहे किंवा जे काय याला पर्याय दिलेला आहे शासनाने त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, नेहमीप्रमाणेच एमडी टेक टायटनिक चॅनलमध्ये जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा आपल्या मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा किंवा कागदपत्राविषयी जे काय मनात शंका आहेत त्यातून कसा पर्याय निघेल याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला, नेमकं डोमासाईल सर्टिफिकेट असतं काय? डोमासाईल आणि नॅशनॅलिटी यामध्ये आता सरळ सरळ तुम्हाला सोप्या भाषेत मी जे काय तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करतो ते एकदम सोप्या भाषेत सांगतो। त्यामुळं तुमचं डोमासाईल काय कार्य करतं आधी मी तुम्हाला एका शब्दात या गोष्टी सांगतो की तुमचं डोमासाईल तुमचा रहिवासी पुरावा आणि तुमचा जन्माचा पुरावा ह्या दोन्ही गोष्टी कव्हर करतो। तुमचा रहिवासी की तुम्ही येथील रहिवासी आहात याचा पुरावा आणि तुमची जन्मतारीख ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या डोमासाईल नॅशनॅलिटी क्लिअर करत असते। हे दाखवण्याचा प्रयत्न ते सर्टिफिकेट करतं। मग ह्या सर्टिफिकेटला पर्याय व्यवस्था काय? तर शासनाने सांगितलं शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमचं मतदान कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र जे की 15 वर्षापूर्वीचं असलं पाहिजे। आता बऱ्याच जणांचा हाच विषय 15 वर्षापूर्वीचं नेमकं काय? आधीच 15 वर्षापूर्वीचं काय यामध्ये फक्त एवढं लक्षात घ्या, 15 वर्षापूर्वीपासून तुम्ही महाराष्ट्रात राहताय का? जर तुम्ही 15 वर्षापासून जर महाराष्ट्रात राहत असाल तर तुम्ही यापैकी कोणतंही कागदपत्र लावा, कोणतंही लावा, तुमचं मतदान कार्ड लावा, तुमचा जन्म प्रमाणपत्र लावा किंवा तुमचा शाळेचा दाखला लावा, त्यात तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही। आता बऱ्याच जणांचा विषय होता की सर आमच्याकडं शाळा सोडल्याचा दाखला नाही, तर तुम्हाला मी त्यात आणखी एक पर्याय सांगतो। जर तुम्ही शाळा शिकला असाल किंवा शाळेत जर कधी गेलेला असाल तर तुमच्या शाळेतून तुम्हाला निर्गम उतारा मिळतो, तो निर्गम उताराही तुम्ही घेऊ शकता आणि तो निर्गम उताराही तुम्ही अपलोड करू शकता, त्यात तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही। त्याला आणखी पर्याय सांगतो। आता काही काही महिलांचा असा विषय ज्या शाळेतच कधी गेल्या नाहीत, परंतु हे एवढं सिद्ध होतंय की ज्या महिला शाळेत गेलेल्या नाहीत त्यांचं वय बरंच आहे, या जवळपास 50च्या पुढच्या 50च्या पुढच्या महिलाच असतील अशा की ज्या शाळेत कसल्याच गेलेल्या नाहीत। त्या महिलांकडे आपलं वोटर आयडी कार्ड असेल, जर आपलं वोटर आयडी कार्ड आपल्यापाशी नसेल, जर आपल्याकडे नसेल तर आपण ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा आपलं वोटर आयडी कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता आणि ते निघलेलं आपलं जे काय वोटर आयडी कार्ड असेल ते आयडी कार्ड सुद्धा आपण या ठिकाणी अपलोड करू शकणार आहात। आता याबद्दल मला तरी वाटत नाही की कुणाकडे काही शंका राहिली असेल, कारण मतदान कार्ड, जन्माचा दाखला, तुमचं आणखी काय डोमासाईल सर्टिफिकेटच्या विषयात तुमचं जन्म प्रमाणपत्र असेल, मतदान कार्ड असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल, हे 3 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत। त्याऐवजी आणखी एक पर्याय तुम्हाला यामध्ये ऍडिशनल दिलेला आहे की जे 15 वर्षापूर्वी रेशन कार्ड, जर तुम्ही महाराष्ट्राचे 15 वर्षापूर्वीचे जर रहिवासी असाल आणि त्या रेशन कार्डमध्ये जर तुमचं नाव असेल ते रेशन कार्ड सुद्धा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता। आता या योजनेमध्ये शासनाने एवढी सवलत देण्याचा प्रयत्न केलाय, जे सुरुवातीला नियम होते त्या नियमांनी जर आपण चाललो असतो, जर शासनाने जर चेंजेस केले नसते तर मला वाटतं की कमीत कमी 50% महिला तर या योजनेपासून वंचित राहिल्या असत्या। परंतु शासनाने
शासन जे काय जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न करतंय, जास्तीत जास्त महिला कशा पात्र ठरतील याबाबत विचार करतंय, याबद्दल नियमावली आणतंय. त्यामुळे एवढं घाबरून जायचं कारण नाहीये. याला काही ना काहीतरी आपल्याला पर्याय दिलेला आहे. त्या पर्यायाच्या आधारे आपण आपला अर्ज सादर करू शकता. निवड हेच नाहीये, माझ्याकडे जन्म प्रमाणपत्रच नाही म्हणून थांबू नका. तर तुम्हाला त्याबद्दल जे काय ऑप्शन दिलेले आहेत, तुम्ही त्यातला कोणता ऑप्शन निवडू शकता किंवा कोणता ऑप्शन पर्याय तुमच्यापाशी उपलब्ध आहे तो पर्याय निवडा आणि त्या पर्यायानुसार आपला अर्ज सादर करा. आता या पलीकडे जर आणखी काही महिलांचे प्रश्न असतील किंवा काही बांधवांचे प्रश्न असतील, कमेंटच्या माध्यमातून विचारा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारा किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून विचारा. मी या योजनेत तरी जेवढे काय प्रश्न आपण मला विचारलेत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तर आता या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती देतो, येथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक योजनेचे जे काय आपल्याला समस्या येणार आहेत किंवा कशा पद्धतीने त्या योजनेचा सहभाग नोंदवायचा किंवा कसा अर्ज घ्यायचा याबद्दलची A to Z प्रोसेस जे की शासनाच्या GR मध्ये दिलेली नसेल अशा पद्धतीत आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न घेण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओचे अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.